दुप्पट फुलणारे हे उपवासाचे पापड कसे करायचे चला मी दाखवते. बघा किती छान मस्त असा हा पापड फुललाय आणि अगदी दुप्पट झालाय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. नवरोबांनी उपवास पकडलाय. आता नवरोबांसाठी स्पेशल उपवासाचे पापड तर झालेच पाहिजे, हो की नाही. त्यासाठी घेतलेले आहेत 2 किलो बटाटे. बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि या पापडांसाठी आपल्याला बटाटा जुना बटाटा वापरायचा आहे. तर इथे बघा, आता 2 किलो बटाटे एका वेळी शिजवू शकत नाही. माझा कुकर छोटा आहे. तुमच्याकडे 5 लिटरचा मोठा कुकर असेल तर त्यामध्ये तुम्ही सगळे बटाटे एका वेळी शिजवू शकता. मी 2 बॅचमध्ये हे बटाटे शिजवून घेतले. साधारण 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये बटाटा छान शिजला जातो. तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार तुम्ही शिट्ट्या करून घेऊ शकता. इथे एक बॅच मी शिजवून घेतली, त्याचबरोबर दुसरी बॅच मी शिजवायला ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण इथे साबुदाणा भाजून घेऊया. तर 1 किलो बटाट्यासाठी 1 फुलपात्र अशा प्रमाणात मी इथे 2 फुलपात्र साबुदाणा भाजून घेतलेला आहे. आता भाजताना एक गोष्टीची काळजी घ्यायची, आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आहे. मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिटं सतत हलवत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपला साबुदाणा छान भाजून झाला आहे. त्याचबरोबर बटाटे शिजून थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या साली काढून घ्यायच्यात आणि साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी मिक्सरमध्ये हा साबुदाणा दळून घेतलेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते. या टेक्स्चरचा आपल्याला हा साबुदाणा दळून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक पीठ करायचं नाही आहे, अगदी जाडसर असं दळून घ्यायचं आहे. साबुदाणा दळून तयार झालेला आहे. त्याचबरोबर बटाट्याच्या साली काढूनसुद्धा तयार आहेत. आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. आता किसून घेतल्यामुळे बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या शिल्लक राहत नाहीत आणि व्यवस्थित एकसारखा हा किसला जातो. मी इथे सगळा बटाटा किसून घेतला. छोट्या किसणीने किसून घेतला. तुम्हाला हवं असेल तुम्ही मोठ्या किसणीने किसून घेऊ शकता. तर त्यानंतर एका परातीमध्ये मी हा सगळा बटाटा घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक करून घेतलेला साबुदाणा. तर इथे बघा, आपण जो साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तो घातलेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे इथे उपवासाचं लाल तिखट मिरची पावडर, तुम्ही कोणतीही मिरची पावडर यामध्ये घालू शकता. आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. आता अंदाजाने मी इथे मीठ घातलेलं आहे. तुम्हाला जर मीठ कमी पडलं असेल तर तुम्ही मीठ तुमच्या अंदाजाने नंतरसुद्धा ॲड करू शकता. तर इथे बघा, हाच एक थोडा टास्क आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण बटाटा चिकट असतो, त्याच पद्धतीने साबुदाणासुद्धा चिकट असतो. त्यामुळे हे करताना थोडासा टास्क वाटू शकतो, पण काही नाही, अगदी इझिली तुम्ही हे छान एकजीव करून घ्या. खूप जास्त मळून घेण्याची गरज नाही. बघा, मी इथे सगळे जिन्नस एकजीव करून घेतले आणि एक 15 ते 20 मिनिट आपल्याला हे छान भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता 20 मिनिटानंतर हाताला तेल लावून घ्यायचं आणि आपण ज्या पद्धतीने कोथिंबिरीची वडी करण्यासाठी रोल करून घेतो तसाच रोल आपल्याला या सगळ्या जे मिश्रण आहे त्याचे करून घ्यायचे आहेत, कारण या पिठाला आपल्याला उकड काढायची आहे. आता मी एकाच वेळी शॉर्टकट मारून हे सगळं एकाच चाळणीमध्ये ॲडजस्ट करून एकदाच उकड काढली. पण पीठ जास्त असेल तर, चाळण छोटी असेल तर तुम्ही 2 वेळा याची उकड काढून घेऊ शकता. मी बघा एकाच वेळी या पद्धतीने चाळणीमध्ये सगळं मिश्रण आहे, सगळं पीठ आहे ते ॲडजस्ट करून याची 15 मिनिटं घड्याळ लावून 15 मिनिट आपल्याला उकड काढून घ्यायची आहे. यावर झाकण ठेवलं आणि त्यानंतर 15 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. इथे बघा, पीठ आपलं छान उकडलं आहे. आता थंड होऊ द्यायचं थोडंसं आणि त्यानंतर आपल्याला हे परातीमध्ये पुन्हा एकदा काढून घ्यायचं आहे. अजिबात चाळणीला चिकटलेलं नाही, सगळं मिश्रण छान निघालेलं आहे. थोडंसं कोमट असताना या पद्धतीने हाताला थोडंसं तेल लावून या पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे. आता तुम्हाला जेवढ्या आकाराचे पापड बनवायचे आहेत त्या आकाराचे तुम्ही इथे गोळे बनवून घ्या. मी साधारण मीडियम आकाराचे गोळे बनवून घेतले. 5 ते 6 गोळे बनवून घेतले आणि त्यानंतर पापड करायला घेतले. तर इथे बघा, अगदी इझिली आपल्याला हे गोळे करता येतात. अजिबात पीठ हाताला चिकटत नाही. थोडंसं कोमट असेल तर पापडही अगदी झटपट तयार होतात. तर साधारण 4 ते 5 मी इथे गोळे करून घेतले. आता हे पापड बनवण्याचं जे आपलं रोटी मेकर असतं त्याने मी हे पापड बनवले. तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर एक ताट ठेवा, त्यावर मी दाखवते या पद्धतीने एखादा प्लास्टिकचा किंवा तेलाचा जो कागद असेल तर असा कागद ठेवायचा, अगदी थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्यानंतर वरून एक असा प्लास्टिकचा कागद ठेवून दुसऱ्या ताटाने सुद्धा तुम्ही दाबून हे पापड तयार करू शकता. जर तुमच्याकडे हा पापड मेकर किंवा रोटी मेकर नसेल तर अगदी सहज
हे पापड तयार होतात. तुम्ही बघू शकता मस्त पापड तयार झालेला आहे. मीडियम आकाराचे अशाच पद्धतीने सगळे पापड मी करून घेतले. अगदी झटपट तयार होतात आणि मस्त 1 किलो मध्ये साधारण 40 ते 45 मीडियम आकाराचे एवढ्या आकाराचे पापड होतात. 2 किलोमध्ये साधारणपणे 80 ते 90 एवढे पापड तयार होतात. मी तुम्हाला या पद्धतीने अजून एक पापड दाखवते. तर मी इथे पापड मेकर रोटी मेकरनी केलेला आहे. जरी नसेल तरी तुम्ही 2 ताटांच्या साहाय्याने अगदी आरामात हे पापड तयार करू शकता. तर इथे बघा आपला दुसरा पापडही तयार झालेला आहे. एक संपूर्ण दिवस मी हे पापड फॅनमध्ये सुकवून घेतले. म्हणजे घरामध्येच मी फॅन लावून हे सुकवून घेतले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी 2 ते 3 तास याला छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. तर इथे बघा दुसऱ्या दिवशी आपले पापड छान कडक असे मस्त कडकडीत उन्हामध्ये सुकलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलरही किती भन्नाट आला आहे. आपण यामध्ये जे लाल तिखट घातलेलं होतं त्या लाल तिखटामुळे हा मस्त असा छान ऑरेंज कलर या पापडांना आलेला आहे आणि मस्त तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. इथे बघा छान हा दुप्पट फुलणारा आपला उपवासाचा पापड तळण्यासाठी खाण्यासाठी तयार आहे. मस्त वर्षभर टिकतात. 1-2 वर्ष आरामात तुम्ही हे पापड उपवासाला तळून खाऊ शकता. अगदी उपवास नसणाऱ्यांना सुद्धा खूप आवडतील असे हे उपवासाचे पापड खाण्यासाठी तयार आहेत. झाला की नाही दुप्पट फुललेला हा उपवासाचा पापड तयार. तर अगदी मोजक्याच साहित्यामध्ये हे उपवासाचे दुप्पट फुलणारे पापड तयार होतात. करायलाही खूप सोपे आहेत. त्यामुळे यावर्षी या उन्हाळ्यामध्ये हे उपवासाचे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. चला तर मग तुम्हाला ही उपवासाच्या पापडांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन छान खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.